Hello friends, welcome to our YouTube channel Wakde's World of Concept. So friends, today we are going to study our 10th chapter, Disaster Management. The disaster management means आपत्ती व्यवस्थापन. Now friends, look at the some news items are shown here. Observe and discuss various news items about the disasters. इथे आपल्याला काही न्यूज आयटम्स दिलेले आहेत डिझास्टरशी रिलेटेड. नाव लास्ट इयर आपण शिकलेलोच आहोत. देर आर टू टाइप्स ऑफ डिझास्टर्स, मॅनमेड डिझास्टर अँड नॅचरल डिझास्टर्स. मॅनमेड म्हणजेच मानवनिर्मित आणि नॅचरल म्हणजेच नैसर्गिक आपत्ती. हे आपण शिकलेलो. तिथे आपल्याला काही न्यूज आयटम्स दिसत आहेत पहा. फॉर एक्झाम्पल, वर्धा वादळाचे चेन्नईत थैमान असेल किंवा सुनामी स्मॅशेस एशिया यासारख्या या ज्या न्यूज आहेत त्या कोणत्या प्रकारच्या डिझास्टरमध्ये येतील? नॅचरल डिझास्टर. अँड ट्रक अपघातात तिघांचा मृत्यू असेल किंवा शस्त्राच्या धाकाने मेलमधील प्रवाशांना लुटलं. म्हणजे हे जे एक्झाम्पल्स आहेत ह्या न्यूज ह्या कशाशी रिलेटेड आहेत? मॅनमेड डिझास्टर्स म्हणजे मानवनिर्मित डिझास्टर हे आहेत. नाव कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का? पहा, फर्स्ट क्वेश्चन इज इट पॉसिबल टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ लाईफ कॉज बाय लाइटनिंग. आता इथे विचारलेले आहे इट इज पॉसिबल टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ लाईफ कॉज बाय लाइटनिंग म्हणजेच वीज पडून जो मृत्यू होतो तो आपण टाळू शकतो का? याचं आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. नाव सेकंड, what should be done to prevent the burns on a farm from getting washed away in the rainy season. म्हणजे आता पहा, पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेताचे जे बांध आहे ते बर्न्स आहेत ते काय होतात? वाहून जातात. हे आपण थांबवू शकतो का? किंवा यासाठी आपल्याला काय करता येईल हे तुम्हाला सांगायचं आहे. नाव थर्ड क्वेश्चन इज वाय डू वी एक्सपिरियन्स वॉटर स्कॅरसिटी. वाय डू यू एक्सपिरियन्स, मग तुम्ही कधी अनुभवलं आहे का पाण्याच्याही कमतरतेसारख्या समस्या ह्या तुम्ही अनुभवलेल्या आहेत? तर त्या का, हे संकट का आलेलं आहे हे तुम्हाला सांगायचं. तर ह्या तिन्ही प्रश्नांची जी उत्तरं तुम्हाला तुमच्या मनात प्रश्न पडलेले आहेत याचे आन्सर आपल्याला या लेसनमधून आपण पाहणार आहोत. वी हॅव स्टडीड टू टाइप्स ऑफ डिझास्टर्स नेमली मॅनमेड अँड नॅचरल डिझास्टर्स. आपण दोन प्रकारचे डिझास्टर शिकलेले आहोत, मॅनमेड अँड नॅचरल डिझास्टर्स. इन टू विच कॅटेगरीज डू द डिझास्टर शोन इन द न्यूज आयटम्स अबाव फॉल. आपण आत्ताच पाहिलं की वर दिलेल्या न्यूज आयटम्समध्ये मॅनमेड डिझास्टर आणि नॅचरल डिझास्टर्स ह्या कोणत्या न्यूज कोणत्या कॅटेगरीमध्ये येतील हे आपण आता पाहू शकतो. We can prevent the certain disasters while it is necessary to take precaution in the case of some other disasters. Natural and man-made disasters are related to each other. आता आपल्याला माहिती आहे काही प्रकारच्या डिझास्टर्स आपण टाळू शकतो किंवा काही प्रकारच्या डिझास्टर्समध्ये आपल्याला काय करावे लागते? योग्य ती प्रिकॉशन म्हणजे दक्षताही घ्यावी लागते किंवा आपण ती घेऊ शकतो. तर नॅचरल डिझास्टर्स अँड मॅनमेड डिझास्टर्स आर रिलेटेड टू इच अदर म्हणजे ह्या दोन्ही आपत्तींचा एकमेकांशी काय आहे? संबंध आहे. नॅचरल डिझास्टर्स सच ॲज फेमाईन, लाइटनिंग स्ट्राइक्स, क्लाउड बर्स्ट, स्टॉर्म्स एक्सेट्रा. आता नॅचरल डिझास्टर्स नैसर्गिक आपत्ती कोणत्या आहेत? फेमाईन म्हणजे दुष्काळ असेल, लाइटनिंग स्ट्राइक म्हणजे वीज पडणे असेल किंवा क्लाउड बर्स्ट ढगफुटी असेल, स्टॉर्म्स म्हणजे वादळ असेल. या सर्व ह्या कशामध्ये येतात? नॅचरल डिझास्टर्स. ऑकर ड्यू टू चेंजेस इन वेदर. आता अशासारख्या आपत्ती कशामुळे घडतात? तर चेंजेस इन वेदर म्हणजे हवामानामध्ये होणाऱ्या बदलांमुळे या आपत्ती येत असतात. देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ डॅमेज टू प्रॉपर्टी इन सच नॅचरल कॅमिटीज. आता इथे जर आपण पाहिलं तर ह्यासारख्या नॅचरल ज्या डिझास्टर्स आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं? डॅमेज टू प्रॉपर्टी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वित्तीय हानीही होत असते, संपत्तीचं नुकसान होत असतं. हु इज टू बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. मग या सगळ्यांसाठी कोण जबाबदार आहे? व्हॉट कॅन वी डू टू डील विथ दिज लॉसेस. जर आपल्याला हे जे नुकसान आहे ते टाळायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर आपण इथे पाहणार आहोत. आपण फर्स्ट डिझास्टर पाहणार आहोत फेमाईन. फेमाईन म्हणजेच काय? दुष्काळ. आता व्हॉट इज मीन बाय फेमाईन? द कंडिशन दॅट अरायझेस ड्यू टू लॉंग टर्म अँड सेव्हर स्कॅरसिटी ऑफ फूड ग्रेन्स अँड वॉटर इज कॉल्ड
फेमाईन. आता फेमाईन म्हणजे दुष्काळ. दुष्काळ म्हणजे काय? द कंडिशन ऑफ अरायझेस ड्यू टू लॉंग टर्म अँड सेव्हर्स स्कॅरसिटी ऑफ फूड ग्रेन अँड वॉटर. आता म्हणजेच काय, तर अशी परिस्थिती निर्माण होते की खूप असं कालावधीमध्ये काय होतं, अन्नधान्याचा आणि पाण्याचा तुटवडा, कमतरता निर्माण होते आणि अशा कंडिशनला, सिच्युएशनलाच आपण काय म्हणतो, फेमाईन म्हणजेच दुष्काळ. फेमाईन कॅन बी व्हेरी सेव्हर ऑल्दो द मेन कॉज ऑफ फेमाईन इज नॅचरल फेनोमेना. Yet a famine condition is created by some human activities besides some natural events. आता फेमाईन म्हणजे ही दुष्काळ ही काय आहे, एक नॅचरल फेनोमेना म्हणजे नैसर्गिक कृती आहे आणि समटाइम्स फेमाईन कंडिशन इज क्रिएटेड बाय सम ह्युमन ॲक्टिव्हिटीज. आणि कधी कधी ह्या अशा प्रकारच्या दुष्काळाला मानवी कृतीसुद्धा काय असतात, जबाबदार असतात. काही मानवी कृतीमुळे सुद्धा काही नॅचरल इव्हेंट्स या घडत असतात. नाव थिंक म्हणजे विचार करा तुम्ही, व्हॉट वुड हॅपन इफ नो फूड वेअर ग्रोन ड्युरिंग वन होल इयर. जर एक वर्षभर, एका वर्षामध्ये जर कोणत्याच प्रकारचं पीकच घेतलं नाही तर काय होईल हे तुम्ही विचार करा. आपल्याला माहिती आहे अशी परिस्थिती जर आली तर वी कॅन फेस अ फेमाईन. तर आपल्याला फेमाईनसारख्या मोठ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागेल. नाव कॉजेस ऑफ फेमाईन. कॉजेस ऑफ फेमाईन म्हणजेच काय, दुष्काळाची कारणं आपल्याला इथे पाहायची आहेत. ड्रॉट, हेवी रेन्स अँड फ्लड, क्रॉप्स गेटिंग वॉश अवे ऑर डॅमेज इन द फ्लड, एन्व्हायरमेंटल चेंजेस सच ॲज टेम्परेचर चेंज, स्टॉर्म्स, कोल्ड वेव्स ऑर फॉग, डॅमेज क्रॉप्स बाय ॲनिमल्स लाईक माईस अँड रॅट्स, अटॅक ऑफ पेस्ट, लोकस्ट ऑर diseases of crops, a natural calamity like earthquake etc. are some of the causes of famine. तर आता पहा इथे आपल्याला फेमाईनचे कॉजेस म्हणजे कारणं दिलेली आहे दुष्काळाचे. जर ड्रॉट असेल किंवा हेवी रेन्स म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पडणारा हा पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, पूर असेल किंवा आपण पाहतो अशा प्रकारच्या पुरामध्ये द क्रॉप्स गेटिंग वॉश अवे म्हणजे पिकं काय होतात, वाहून जातात. डॅमेज इन द फ्लड म्हणजे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं पुरांमुळे नुकसान होतं. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल चेंजेस असतील म्हणजे पर्यावरणामध्ये होणारे बदल, तापमानामध्ये होणारे बदल असतील. स्टॉर्म्स म्हणजे वादळ असेल, कोल्ड वेव्ह ऑर फॉग थंडीची लाट असेल किंवा धुकं असेल, या सर्वांमुळे काय होतं, पिकांचं नुकसान होतं. दॅट डॅमेज ऑफ क्रॉप्स बाय ॲनिमल्स लाईक माईस अँड रॅट्स. आपल्याला माहिती आहे उंदरांसारखे प्राणीसुद्धा काय करतात, शेताची नासधूस करतात. अटॅक ऑफ पेस्ट, लोकस्ट ऑर डिसीजेस ऑफ क्रॉप्स, अ नॅचरल कामिटी लाईक अर्थक्वेक. आता पेस्ट अटॅक म्हणजे मोठ्या प्रमाणे आपल्याला माहिती आहे हे किडे काय करतात, शेतीचं नुकसान करतात. त्याचबरोबर टोळधाड असेल, लोकस्ट मीन्स हे सुद्धा काय करतात, शेतीचं नुकसान करतात. वेगवेगळे रोग पडतात पिकांवर या सगळ्यांमुळे. आणि त्याचबरोबर नॅचरल कामिटी लाईक अर्थक्वेक, भूकंप यासारखे सगळे हे जे कारणं आहेत हे काय आहेत, कारणीभूत आहेत, द कॉजेस ऑफ famine. Of these, drought is the main cause. Man-made causes of famine include war, internal unrest, absence of transport routes, uncontrolled population growth, etc. आता हे आपण नॅचरल कॉजेस पाहिले होते, तर मॅनमेड कॉजेस सुद्धा आहेत की ज्याच्यामुळे फेमाईनची परिस्थिती निर्माण होते. ते कॉजेस कोणते आहेत? द मॅनमेड कॉजेस ऑफ फेमाईन इन्क्लूड वॉर म्हणजे युद्धासारखी परिस्थिती असेल, इंटरनल अनरेस्ट म्हणजेच अशांतता जी आहे ती असेल, अंतर्गत अशांतता असेल. अब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजेच वाहतूक मार्गाचा अभाव असेल. अनकंट्रोल पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजेच आपल्याला माहिती आहे अनियंत्रित अशी वाढती लोकसंख्या. हे सर्व काय आहेत, मॅनमेड कॉजेस आहेत फेमाईनचे. नाव देअर आर रेकॉर्ड्स ऑफ लॉस ऑफ life caused by severe famine in various parts of the world. Asia has turned out to be the most famine affected continent of the world. A majority of the famine occurred in drought prone and
flood affected region. Among the most dreadful famines that have occurred in the world are the famines that affected India and China. आता आपण पाहिलं वेगवेगळे रेकॉर्ड्स आपण पाहिलेले आहेत. द लॉस ऑफ लाईफ कॉज बाय सेव्हर फेमाइन्स, म्हणजे अशा प्रकारे दुष्काळामुळे अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागतो. जगामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी अशा अनेक अशा डिझास्टर्स आपण पाहतो फेमाइन सारख्या. एशिया हॅज टर्न आउट टू बी द मोस्ट फेमाइन अफेक्टेड कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड. एशिया हा असा कॉन्टिनेंट आहे, खंड आहे, जो जगामध्ये सर्वात जास्त अफेक्टेड आहे. मोस्ट फेमाइन अफेक्टेड कॉन्टिनेंट. अ मेजॉरिटी ऑफ फेमाइन्स ऑकर इन ड्रॉट प्रोन flood affected regions. among the most dreadful famines that have occurred in the world. आता जगामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये फ्लड असेल किंवा फेमाइन असेल अशासारख्या आपत्तींना जर जास्तीत जास्त त्याचे परिणाम जर झाले असेल किंवा असं अफेक्टेड ज्या कंट्री आहेत त्या कोणत्या आहेत? मोस्ट द इंडिया अँड चायना, म्हणजे भारत आणि चीन हे जगामधले सर्वाधिक बाधित असे हे देश आहेत. तर आता आपण पाहणार आहोत आर वी रिस्पॉन्सिबल फॉर फेमाइन. आपणच जबाबदार आहोत का दुष्काळासाठी? फर्स्ट, वॉटर शॉर्टेज इज इन्क्रीजिंग ॲज द बॅलन्स बिटवीन रेनफॉल अँड द पॉप्युलेशन इज डिस्टर्ब. आता आपण पाहतो वॉटर शॉर्टेज, आता आजची डे बाय डे पॉप्युलेशन इन्क्रीज होत चालली आहे. लोकसंख्येच्या तुलनेमध्ये हे जे पावसाचं पाणी आपण साठवतो ते काय होत चाललेलं आहे? शॉर्टेज, म्हणजे कमी पडत चाललेलं आहे. त्यामुळे वॉटर शॉर्टेज जे आहे त्याचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि वाढती लोकसंख्या यांचा बॅलन्स काय झालेला आहे? डिस्टर्ब झालेला आहे. आणि त्यामुळेच ही सुद्धा परिस्थिती काय आहे? रिस्पॉन्सिबल आहे. नाव सेकंड, though there has been a very high rise in the production of food grains as a result of the green revolution, the balance of the environment has been lost due to use of chemical fertilizers, pesticides and weedicides. आता आपल्याला माहिती ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजेच काय? हरित क्रांतीमुळे काय झालेलं आहे? प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन काय झालेलं आहे? वाढलेलं आहे. हाय राईज इन प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स म्हणजे शेतीचं उत्पादन हे काय झालेलं आहे? ग्रीन रिव्होल्यूशनमुळे वाढलेलं आहे. पण हे वाढवण्यासाठी माणूस काय करतो? तर तो काय करतो? शेतीसाठी केमिकल फर्टिलायझर्स असतील म्हणजे रासायनिक खतं असतील, पेस्टिसाइड्स कीटकनाशक अँड विडीसाइड्स म्हणजे तणनाशक यांचा तो काय करतोय? जास्त वापर करत आहे. दिस इज ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन फॉर फेमाइन. नाव अनलिमिटेड लिफ्टिंग ऑफ वॉटर. आता अनलिमिटेड लिफ्टिंग ऑफ वॉटर म्हणजे अमर्यादित पाण्याचा आपण काय करतो? उपसा करतो. म्हणजे आपण ग्राउंड वॉटरसुद्धा काय करत चाललेलो आहोत? यूज करत आहोत. इरोजन ऑफ लँड. इरोजन मीन्स जमिनीची धूप होत आहे. नाव नेक्स्ट, मिसयूज ऑफ वॉटर. पाण्याचा गैरवापर. दीज ऑल थिंग्स आर रिस्पॉन्सिबल फॉर फेमाइन. नाव इन द पास्ट. आता आपल्याला पूर्वी पास्ट म्हणजे आपल्या भूतकाळामधील घटना आपल्याला पाहायची आहे. फेमाइन्स आर नॉट अ न्यू फेनॉमेनन. द प्रॉब्लेम ऑफ ड्रिंकिंग वॉटर, फूड अँड फॉडर फॉर ॲनिमल्स डेट बॅक टू हिस्टोरिक टाइम्स. म्हणजे फेमाइन हे काय आजचं असं संकट नाही आहे दुष्काळासारखं संकट. तर हे प्रॉब्लेम्स आता पिण्याचे पाण्याचे प्रॉब्लेम्स असतील, अन्नाचा प्रॉब्लेम असेल किंवा जनावरांना लागणारा चारा असेल, यासारख्या सर्व घटकांची जी कमतरता आहे, दुष्काळासारखी परिस्थिती ऐतिहासिक काळात सुद्धा होती. छत्रपती शिवाजी महाराज अँड छत्रपती शाहू महाराज इम्प्लिमेंटेड मेनी स्कीम्स टू ओव्हरकम द फेमाइन ऑफ देअर टाइम. तर आता पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा अशी परिस्थिती होती. तर छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा शाहू महाराज असतील यांनी सुद्धा काय केल्या होत्या? अशासारख्या फेमाइन दुष्काळासारख्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वॉटर स्टोरेज करण्यासाठी, पाण्याची साठवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या आदर्श अशा त्या स्कीम त्यांनी राबवल्या होत्या. यू टू कॅन मेक स्कीम्स लाईक दिस
to the face future crisis and disasters which will be of use not only in your own life in the future but also for society at large. तर आपण सुद्धा या पाणी साठवण्याच्या त्या काळातल्या ज्या आदर्श स्कीम्स आहेत त्या वापरून आपण सुद्धा भविष्यामध्ये येणाऱ्या अशा आपत्तीपासून काय करू शकतो, वाचू शकतो. आपण आपलं स्वतःचंच फ्युचर नाही तर वी ऑल्सो प्रोटेक्ट आवर सोसायटी ॲट लार्ज ऑल्सो, फ्युचर ऑफ सोसायटी ॲट लार्ज. म्हणजे आपण आपल्याच भविष्याबरोबर आपल्या समाजाचं सुद्धा भविष्य काय करू शकतो, वाचवू शकतो. मलिक अंबर इम्प्लिमेंटेड अ कॅनल स्कीम फॉर ड्रिंकिंग वॉटर इन औरंगाबाद. आता मलिक अंबर हा जो आहे याने सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी काय केले होते, कॅनल स्कीम्स त्याने आयोजित व राबवल्या होत्या आणि इट एक्झिस्ट इवन टुडे, आणि आजही त्या अस्तित्वात आहेत. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट इट. जर तुम्हाला त्या स्कीमबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही त्याची मोर इन्फॉर्मेशन तुम्ही काय करू शकता, कलेक्ट करू शकता. नाव what can we do to ease the severity of a famine. तर आता व्हॉट कॅन वी डू टू इज द सेव्हरिटी ऑफ फेमाईन. आपण काय करू शकतो बरं, दुष्काळाचा सामना करायचा असेल आपल्याला किंवा ती परिस्थिती येऊ नये यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो. तर फर्स्ट आपण पाहणार आहोत प्लान uses of water and reuse of water. प्लान uses of water and reuse of water म्हणजे आपण पाण्याच्या वापराचं नियोजन केलं पाहिजे अँड रियूज म्हणजेच त्याचा पुनर्वापर सुद्धा आपण केला पाहिजे. नाव सेकंड प्रॉपर प्लॅनिंग ऑफ वॉटर कन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग ॲट द लोकल लेवल. आता लोकल लेवलला सुद्धा आपल्याला काय करता आलं पाहिजे, प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे योग्य नियोजन केलं पाहिजे. जलसंधारणाचं हे जे नियोजन आहे ते आपल्याला म्हणजे पाणी वाचवणं असेल, ते योग्य प्रमाणात वापरणं असेल, याचं प्रॉपर प्लॅनिंग आपल्याला केलं पाहिजे. थर्ड लार्ज स्केल प्लांटेशन ऑफ ट्रीज अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची लागवड केली पाहिजे, ट्रीज प्लांट केले पाहिजेत अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल तोड असेल, झाडांची तोड असेल, हे आपण थांबवलं पाहिजे. फोर्थ मेकिंग ॲप्रोप्रिएट चेंजेस इन द प्लांट्स टेकिंग इन टू अकाउंट द वेदर फॉरकास्ट म्हणजेच हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन आपल्याला काय केलं पाहिजे, प्रॉपर प्लॅनिंग हे केलं पाहिजे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, सेव्हरिटी ऑफ फेमाईन आपण म्हणजे यासारख्या संकटाला आपण सामना करू शकतो हे जर आपण हे केलं तर. लार्ज स्केल ट्री प्लांटेशन, नो फेमाईन नो लँड इरोजन. इथे आपल्याला काय दिलेले आहे, स्लोगन दिलेले आहे लार्ज स्केल ट्री प्लांटेशन. जर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावली, नो फेमाईन नो लँड इरोजन, तर दुष्काळही येणार नाही आणि जमिनीची धूपही होणार नाही. कंपोज अ व्हरायटी ऑफ सच स्लोगन्स अँड यूज देम ड्युरिंग एन्व्हायरमेंट अवेअरनेस रॅलीज. मग तुम्ही पहा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा स्लोगन्स तयार करू शकता आणि तुमच्याकडे एन्व्हायरमेंट अवेअरनेस रॅलीज जे असतात, पर्यावरणाची जागृती करण्यासाठी आपण ज्या रॅलीज काढतो त्यासाठी तुम्ही सुद्धा काय करा, अशा प्रकारच्या स्लोगन तुम्ही तयार करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आता पुढील लेक्चरमध्ये आपण या पुढील नॅचरल डिझास्टर्स आहेत त्या आपण पाहणार आहोत. प्लीज लाईक अँड शेअर दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल वाकडेज वर्ल्ड ऑफ कन्सेप्ट. थँक्यू.